ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा आपलं काय चालू आहे, संत चरित्र. आता संत चरित्र घेण्याचा उद्देश काय आहे, संतांनी काय केलं आणि त्यांनी भक्ती कशी केली. त्यांनी भक्ती कशी केली, भावभक्ती. आणि आपण भक्ती कोणची करतो, स्वार्थी भक्ती. आणि गीतेत सांगितलेलं आहे, निरपेक्ष सुचिर दक्ष उदासीन गतव्यता. जो निरपेक्ष भावनेनं काम करतो ना, त्यावेळेला भगवंत त्याच्या पाठीमागं उभा राहतो. आणि मग काय सांगितलं, योग शंवाय, त्याच्या प्रपंचाची काळजी भगवंत करतो. म्हणून भगवंताने काय केले, संतांचे काम केले. जनाबाईच्या गोवऱ्या वाचले, वेकडी वाचल्या, दळण दळू लागला. चोख्या मेळ्याच्या घरी त्यांनी काम केलं. सजन कसायाचं मांस विकलं, कबीराचे शेले विणले. म्हणजे निरपेक्ष भावनेनं काम केल्यानंतर भगवंत उभा राहतो. पण आपली भक्ती कोणती, देवा तुला मी हे देतो, तू मला ते दे. आणि मग आपल्याला काय शिकायचं याच्यातून, भावभक्ती. भावभक्ती आणि जगा आणि जगू द्या, दुसऱ्याकरता काहीतरी करणं. भगवंत कुठे, आपल्या हृदयात आहे. भगवंत कुठे, आईबापात आहे. भगवंत चंद्र सूर्य हवा पाणी निसर्गात आहे. प्राणीमात्रा देव आहे. आणि आपण नेमकंच काय करतो, आपण फक्त कुठंतरी दगडात देव मानतो. आणि तुकाराम महाराज सांगते, अनुरेणू थोकडा तुका आकाशा एवढा, वृक्षवेली आम्हा सोयरे वंचरे, पक्षी सुस्वरे आळविती. बघा, पर्यावरणाचा अभ्यास तुकाराम महाराजांनी केला. भगवंत कुठे, निसर्गात आहे. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, शेव ब्रह्मरस आवडीने. तर मग आता आपले हे जे भक्त, उच्च नीच काही नेने भगवंता. भगवंताला शूद्र आहे, हा नीच आहे असं भगवंत मानत नाही. भगवंताला सगळे सारखे. बघा, हा हवा आहे. नीचाच्या म्हणजे शूद्राच्या नाकात कोण हवा जातो, ब्राह्मणाच्या ह्याच्यात जातो असं नाही. हवेला समान आहे. सूर्य सगळ्यांना प्रकाश देतो. पाण्यापाशी समानता आहे. रक्त प्रत्येकाचं लाल आहे. आणि मग ही कोणती दुजाभाव आपण करून घेतला आहे. तो मार आहे, तो चंबार आहे, तो शूद्र आहे. हे कोणी केलं, हे मानवाने केलं. मानव कोण आहे, अज्ञान आहे. बघा, आजच्या माणसाला जर म्हटलं ना माणूस, माणूस म्हणायची लाज वाटू राहिली. पशुच्याही पलीकडे माणूस वागू राहिला आहे आजचा. काय, फक्त डोक्यात काय, स्वार्थ. स्वार्थ, मी, पैसा, मोठेपणा आणि मान, पद. तो या तिन्ही गोष्ट करता विषय काही करायला तयार नाही. तर पशु ते काय पाप पुण्य जाणती, पशुच्या पलीकडे माणूस बनला. म्हणून आपल्याला माणूस बनण्याकरता, मी कोण आहे, माणूस आहे हे बनण्याकरता ही जे चरित्र मी सांगू राहिले, ही चरित्र जे सांगतोय संतांचे, तर त्यांनी काय केलं आणि आपण काय करायला पाहिजे, याच्यातून आपण बोध घ्यायचा आहे. आणि मग चोखा मेळा. चोखा मेळा पाप राशी, नामे गेला वैकुंठासी. आजा मेळा, आजा मेळा, आजा मेळा पाप राशी, नामे नेला वैकुंठासी. ऐसा नामाचा महिमा, नामवर्णिता झाली सीमा. बघा, वाल्या कोळी कोण होता, ब्राह्मण होता. संगतीमुळं तो चोऱ्या खून करू लागला. 18 राजन भरले आणि त्यांनी मरा मरा म्हणता म्हणता राम राम घेतलं. वाल्याचा कोण झाला, वाल्मिक झाला. त्यांनी रामायण लिहिलं आणि त्याप्रमाणे देवाला वागावं लागलं. तसं हा आजामेळा. आजामेळा कोण होता, एक शूद्र कुळातला माणूस होता. आणि त्याचं काम काय होतं, वाल्या कोळ्यावानी लुटमार करणं. आणि एक काहीतरी साधू
अचानक त्या आज्यामेळ्याची रानात वस्ती होती आणि त्यांना भुका लागल्या होत्या आणि ते नेमके आज्यामेळ्याच्या घरी गेले. आता त्याची बायको होती, ती बिचारी सात्विक होती. आणि मग तिनं काय केलं, त्यांना जेवण दिलं. जेवण दिल्यानंतर आता काहीतरी द्यावा लागतो. तर मग आता त्याने काय केलं, आता याला काहीतरी द्यावा. आणि तो म्हण बा, ते साधू म्हण बा आम्हाला दक्षिणा दे. तो काय म्हण आज्यामेळा, अरे मी काय करतोय, लूटमार करतोय आणि मी तुमच्याकडून काही चोऱ्या तुमच्याकडून घेतलं नाही, हीच तुम्ही दक्षिणा समजा म्हणून. मी तुमच्याकडून काही घेतलं नाही, हीच तुमची दक्षिणा का. मी तुमचे सगळे कपडे बिपडे सगळे हिसकून घेतले असते, पण चला बायकोनं तुम्हाला घरी बोलवलंय, जेवण दिलंय म्हणून मी काही म्हणलो नाही. मग त्या संतांनी काय सांगितलं, बाबा आता तुझी बायको आहे ना, तुलाही 2-3 मुलं आहेत, पण आता शेवटची तुझी बायको गरोदर आहे आणि ही बायको जर डिलेवरी झाली तर त्या मुलाचं नाव काय ठेव, नारायण. बस. पूर्वी भगवंताचं नाव भगवंताचं नाव तसं तोंडात येत नाही, पण मुलाचं नाव जर देवाचं ठेवलं, त्या निमित्तानं का होईना आपल्या तोंडात देवाचं नाव येतं. म्हणून आज्यामेळ्याचं उदाहरण आहे. आणि बघा आज आहे ना, आज हे पाश्चात्य नाव आहे. खरंच हसू येतं हे नावं ठेवायला. हे पिक्चरमध्ये हिरोईनचे नावं आणि हे नावं ठेवलेले आहेत. लय फॅशन. काय त्याचा उपयोग आहे? अधोगती आहे का त्याचा उपयोग आहे? नको आहे ते नावं ठेवले जातात. आता मी ज्योतिषकार आहे, भविष्यकार आहे, मी नावं ठेवून देतो. अरे आपण नावं द्यावा एखादे भलतेच नावं ठेवतात. अरे त्या निमित्तानं का होईना तुमच्या तोंडात नाव देवाचं नाव येईल. आणि मग आज्यामेळ्यानं त्या मुलाचं नाव काय ठेवलं, नारायण नारायण. बघा साधू संतांनी सांगितलं होतं याचं नाव नारायण ठेव. अगा तो चोऱ्या मारा करणारा, खून करणारा, दरोडे घालणारा माणूस, आणि मग त्याच्या डोक्यात काय, मुलगा झाला त्याचं नाव ठेवलं नारायण. आणि बघा शेवटचं मुलगा असतं ना, त्या आईबापाला लय लाडका असतं. आता नारायण शेवटचा. मग जेवताना नारायण, झोपताना नारायण, डोक्यात नुसतं काय, नारायण नारायण. आणि बघा नारायण नाव ठेवतात त्याचा. आणि मग त्याचा अंतकाळ जवळ आला. कोणाचा? आज्यामेळाचा. आणि मग त्याला यमदूत न्यायला आले. आणि बघा त्याच्याबरोबर विष्णुदूत आले. आणि मग यमदूत काय म्हणा, याने लय चोऱ्या लबाड्या खून मारा करेले. पण ते म्हण त्यांना केलेल्या गोष्टी खऱ्या आहे, पण त्यांना मागच्या वेळेमध्ये जे देवाचं नाम जपलं, नारायण नारायण, त्यामुळं आता आम्ही त्याला स्वर्गाला नेणार. आज्यामेळा पापराशी, नामी नेला वैकुंठाशी, आईसा नामाचा महिमा, नामवर्णिता झाली सीमा. आणि मग तो आज्यामेळा खून दरोडे करणारा माणूस आणि नुसतं मुलाचं नाव नारायण ठेवल्यामुळं तो कुठं गेला, उद्धरून गेला. तसं बाबा हो, तुम्हाला देवाचं नाव घ्यायला वेळ नाही, निदान त्या निमित्तानं का होईना तुमच्या परिवारामध्ये देवाचं नाव ठेवा आणि त्या निमित्तानं देवाचं नाव तुमच्या तोंडात येईल आणि तुमचा विकास होईल. संत जसे वागले, संततया वदती जगी जा, संततया वदती, सरळ बोलती सरळ चालती, सरळ सरळ आसती जगी जा, संततया वदती. असं संताचं चरित्र आहे. बघा आळंदी, देऊ, पंढरपूरहून त्र्यंबकेश्वरहून आळंदीला जातात. आणि हे संत जाता जाता जे देवापासून दुरावले लोक आहे सत्मार्गाला लावतात. आणि म्हणून संतांच्या अंगात ताकद आहे. देव संतांची पूजा करतो, संत देवाची पूजा करता. म्हणून आपल्याला संत चरित्रामधून आपला जीवन विकास करण्याकरता काहीतरी घ्यायचे. जय भैरवनाथ. ह्या व्हिडिओला क्लिक करा, सदस्य व्हा. जय भैरवनाथ महाराज की जय.